नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 29. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे एवढी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 29. श्री गणेशाय नमः. गणेश, शारदा आणि सरस्वती वंदन करून तयाप्रद वाटचाल करता पुढती कार्यसिद्धी होतसे असो. नारायण सांगती नारदास, कर विचारी विष्णुदूतास, कोणते पुण्य माझ्या पदरास, म्हणून आले विमाने. तदा ते म्हणते प्रवरासी, पुरुषोत्तमाची साधना तुम्ही खासी, अजांते पुण्य गेली यामासी, असे पुरुषोत्तमासाची वानर. येऊ ती भोगीत सता फळे न येती ती खाता, तुम्ही ती तोडून टाकला लाभ त्याचा इतरांना. फलदानाचे पुण्य लाभले स्वतःस जरी उपास घडले, वरी तीर्थाचे स्नान भले मिळाले महत भाग्याने. अधिक मासाच्या स्नानदानाचे पदरी पुण्य पडले, त्याचे कारण ठरले ते उद्धाराचे आले विमानाने. अवय आता चालावे सत्वर गती गोलोकी, वाट पाहे श्रीपती परमभाग्याने तुम्हास प्राप्ती झाली मोक्षमुक्तीची. अजंतपणी जरी सत्कर्म घडते तरी पुण्य मिळते कोठे, मोक्षाचे ते दार उघडते कृपा होत श्रीहरींची. हा पुरुषोत्तमाचा दिव्य प्रभाव तुम्हा आता रोकडा अनुभव, ठेवता मनी सद्भाव उद्धार होय पतितांचा. स्नानदान उपवास व्रत जरी घडे या मासात, तरी ते उद्धारक जीवाप्रत ठरत असे होयसे. एक निदूतांचे वचन सानंदला तो ब्राह्मण, म्हणे मी खरा धन्य लाभ पदरी पुण्याचा. दूत म्हणती चला सत्वर, आता नको उगा उशिरा, तेव्हा विप्र सादर नमस्कार करी तयार रथास. जाऊन विप्रावस्था विमाने वाजत गाजत नेला त्यांनी, त्यास मोठ्या सन्मानाने गोलोकास कृष्णांच्या. पापी ब्राह्मण तो धनलुप्त, वानरी योनित दुःख भोगित, परी न कळत होता व्रत गोलोकासी जायतो. जरा मरण नाही जेत श्रीकृष्णांचा संगत येत, पुण्यवंत प्राणी तेत आश्रय पावती गोलोका. नारद म्हणती बाळ नारायणा, तुम्ही अवतरला जग कल्याण, तरी आता कृपा घना सांगा धर्म सदाचार. आचरता मनुष्य प्राणी सुखी होईल त्याच्या जीवनी, समाधान ते पाहुणे पावले सौख्य संपदा. नारायण ऋषी सांगती नारदासी, कैसे आचरण करावे सोवितासी, ते सांगतो आता तुझशी भगवत कृपा लाभार्थ. त्याचे संबंधाचे मार्गदर्शन तुझं लागे करतो छान, जेणे होणे ते कल्याण जन्मसार्थकी लागेल. त्रिकाल संध्या गायत्री पठण हेच ब्राह्मणाचे कर्मजान, शुद्ध ठेवावे आचरण सर्व प्राणी मात्राने. नित्य पंचयत्न करावा, काकडी तो आवश्यक द्यावा, अतिथांचा आदर करावा, विमुख न पाठवावे. अतिथी दुसरा देव मानावा, त्याचा आत्मा शांत करावा, घास भुकेल्या जीवास द्यावा, पाणी तृषार्थ. संन्यासी आणि ब्रह्मचारी ते येता आपल्या घरी, अन्नातले ते अधिकारी मानवनी तया तोष व्हावे. भोजन यज्ञ कर्म मानवनी करावे ते मौन धरुनी, अन्न हे पूर्ण ब्रह्म मानवनी शांत चित्ते सेवावे. वाढीला ताटास नमन करून स्तोत्रा मंत्रास ते म्हणून, ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती घालाव्या. तिखट खारट कडू आंबट अनेक मधुर रस भोजनात असावेत ते सर्वाप्रत जे का आरोग्यकारक. ते स्वाहा म्हणून एक एक घास ठेवा तोची सावकास, कोणी किती घ्यावे ते घास शास्त्र आहे ठरलेले. संन्यासी घेई 8 घास, वान प्रस्थानाश्रमी घेतो 16 घास, गृहस्थाश्रमीचे लोक 35 घेत घास अन्नाचे. भोजन नरे पोटावर हात फिरवीत, म्हणावे आरोग्य मंत्र, शतपावली घालावी सन्मान मार्ग आणि सदाचरण करावे. नित्य कृष्ण स्मरण धर्म तत्वाचे करावे श्रवण पठण, ग्रंथपोथीचे पठण श्रवण आणि मनन. ईश्वर साधनेची ही साधन त्याचा उचित वापर करून, सोयीतास साधावे संध्याकाळी संध्यावदन. दीप लावून ईश स्मरण, मग अल्प करावे भोजन, रात्रीच्या समयास निद्रेसाठी मृदुशया. सुख निद्रा यावया करावे हरिचिंतन, ते सुखे निद्रा येण्यासाठी स्मरावा देवा आपल्या चित्ते. रात्री सप्त म्हणून अंती शांत चित्ते निजावे, अगस्ती ऋषी मोचकुंद स्मरावे, कपिल मुनी गोविंद. अस्तिक मुनी सानंद स्मरावेत ते निजताना, स्वपत्नीचा संग करावा भोग मर्यादित असावा. संयम तोची राखावा धर्म आज्ञाही असे, सदाचार ते कशास म्हणते ते ऐकून घ्यावे चित्ती. जित पापाचे नाही वस्ती सदाचार तो असे, आपल्या सहित सर्वांचे हित चिंतावे सकलांचे.
नको विचार स्वार्थाचे, लोभासक्ती नसावी, नसावी दुर्वासना, मना न दुःख व्हावे कधी कोणा. बोलू नये असत्य वचना, नको खोटा व्यवहार, सर्व प्राणी मात्रावरती दया करावी प्रीती. नको कपट छल, कोणाप्रती अविचार नसावा, सर्वा ठाई तो सर्वेश्वर, आत्मारूपी राही निरंतर. याचा सदा विवेक विचार, मनी माझी वासावा, लक्ष चोफेरे पाठी लागली त्या जीवा. असती त्यातून लाभाया, मुक्ती एक हरी आठवावा, सत्कर्माने सदाचार करीत, प्रेमाचा व्यवहार. राखावे सर्वांचे अंतर संतुष्ट, समाधानी, ते दुखू नये कोणा जीवास, समाधान असावे सदा चित्तास. ईश्वर साधनेचा ध्यास, आत्मकल्याणा करावा, इंद्रिय विषयाची आवडी, त्यातून काढावी सवडी. ईश्वर साधनेची तातडी करावी प्रत्येक जीवाने, ज्याने त्याने त्यास त्याचा धर्म पाळावा. माणुसकीचा आदर करीत तो, सर्वांचा जीवनात वर्तावे, सर्वांचेच भले व्हावे, ऐसेच ते मन चिंतावे. स्वधर्माचे पालन करावे, शास्त्र हेच सांगती, सर्वांचे करी हो कल्याण, ऐसा सांगितला धर्म जाण. नारदा मी तुझे लागून म्हणती, नारायण ऋषी ब्राह्मण, नारद पुराणाचा स्वधर्मा चरणबोधाचा. अध्यायी अधिक मास महात्म्याचा, पूर्ण इथे झालासी, अरुण विनोने करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 29वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. इति श्री अधिक मास महात्म्ये सदाचार आणि मोक्षप्राप्ती नाम 29वा अध्याय समाप्त. श्री कृष्ण परमवस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्म्ये अध्याय 29वा. धर्माचरणाचे मार्गदर्शन. तेव्हा त्यास विष्णुदूताने असे सांगितले की हे विप्रवानर, जन्म मिळाला तेव्हा तुमच्या हातून नेमके पुरुषोत्तम मासातच पवित्र पाण्याचे स्नान घडणे, तुम्हास फळे खाता येत नसल्याने तुम्हास घडलेला उपवास आणि शेवटच्या क्षणी तुमच्या मुखात देवाचे नाव येणे या गोष्टी घडल्या. त्यामुळे तुम्हास घेऊन जाण्यासाठी हे विमान आले. तेव्हा आता थोडा सुद्धा उशीर न करता तुम्ही विमानात बसा आणि वैकुंठात चला. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्यांना त्या आपल्याला घेऊन जायला आलेल्या विमानाला वंदन केले आणि तो विमानाकडे निघाला. तो विमानात जाऊन बसताच त्याला दिव्यदेह प्राप्त झाला. त्याचे वैकुंठात वाजत गाजत स्वागत देखील करण्यात आले. आणि नारद नारायण ऋषींना असे विचारतात की आता काय केले असता मनुष्य प्राणी हा सुखी होईल ते आपण मला सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले की माणसाचे सुहितासाठी कसे आचरण असावे, त्याने काय करावे ते मी तुला सांगतो. एक ब्राह्मणाने त्रिकाल संध्या गायत्री पठण करणे हे त्याचे कर्म आहे. त्याने रोज पंचयज्ञ करावा, काकबळी द्यावा, अतिथींचा आदर करावा, नित्याचं भोजन हा एक यज्ञ आहे असे मानावे, भोजन करताना मौन पाळावे, अन्न हे पूर्ण ब्रह्म मानून ते शांत चित्ताने सेवावे, स्वाहा म्हणून एक एक घास सावकाश घ्यावा, कोणी किती घास घ्यायचे तेही आपल्याकडे शास्त्राने सांगून ठेवले आहे. त्यानुसार संन्याशाने 8, वानप्रस्थाश्रमी लोकांनी 16 तर गृहस्थाश्रमी लोकांनी 32 घास खावेत. भोजनानंतर पोटावर हात फिरवीत आरोग्य मंत्र ईश्वराचे नामस्मरण करावे, शतपावली घालावी, सन्मार्ग आणि सदाचरण करावे, नित्य कृष्ण स्मरण करावे, धर्मतत्वाचे श्रवण पोथी ग्रंथ याचे वाचन करावे, संध्याकाळी संध्यावंदन दीप लावून ईश्वर स्मरण करावे, रात्री अल्पभोजन करावे, निद्रेसाठी मृदुशय्या वापरावी, सुखनिद्रा येण्यासाठी ईश्वराचे चिंतन स्मरण करावे, स्वपत्नीचा संग करावा, भोग मर्यादित असावा, संयम राखावा हीच धर्माज्ञा आहे. सदाचरण करावे, पापाची वासना मनात धरू नये, असत्य वचन बोलू नये, खोटा व्यवहार करू नये, सर्व प्राणी मात्रावर दया करावी, छलकपट करू नये. 184 फेरे पाठीस लागले आहेत, त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी एक हरी आठवावा, ईश्वर साधनेचा ध्यास धरावा, आपल्या आत्मकल्याणाचा विचार करावा, ईश्वराचे चिंतन आणि स्वधर्माचे पालन करावे. इथे ब्रह्मनारद पुराणाचा अध्याय 29वा समाप्त होतो. श्रीकृष्ण परमवस्तु. तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.